कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग कर कठवारी कर कठवारी ठेवोनिया
पाही न श्रीमुख आवडी तुळसी हार गळा गळा कास पीतांबर तुळसी हार गळा गळा कास पीतांबर पाही न श्रीमुख आवडी पाही न श्रीमुख आवडी हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडणी रंग रहती धारा आवडणी रंग रहती धारा तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
Oh,
संसार आलिया एक सुख आहे संसार आलिया एक सुख आहे संसारानी एक सुख आहे संसारानी एक सुख आहे एक सुख आहे संसार आलिया आलिया संसार आलिया एक सुख आहे संसार आलिया एक सुख आहे संसारानी एक सुख आहे संसारानी एक सुख आहे अठवावे पाय पाय विठोबाचे अठवावे पाय विठोबाचे विठोबाचे होय सर्व संसार सुखाचा हे होय सर्व संसार सुखाचा संसार सुखाचा संसार होय सर्व संसार न लगे दुखाचा दुखाचा लेश काही न लगे दुखाचा न लगे दुखाचा लेश काही लेश काही न लगे दुखाचा लेश काही लेश काही न लगे दुखाचा 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 लेश काही
संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही घेतील तया सोपे आहे सुखे बोलिले मुखे नारायणे सांगितली सोय करुणा सागरे तुम्हा का हो बरे न वाटते तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही तुका मनेने उपकार केला तुका मनेने उपकार केला भोळ्या भाविकाला तरावया तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही पांडुरंगा करून प्रथम नमन जगननिहित पानि मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तं प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वहं अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु दुःखयाज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो
स्वरूपिणी वासर पेटनिलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता संसाराली एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे तिने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्यांचा 5 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्याला उपदेश करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या नियमानुसार आज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने भगवान भोलेनाथाच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेली ही बारागाव पिंपरी पुण्यनगरी. या श्री क्षेत्री बारागाव पिंपरी गावातील कैलासवासी हरिभक्त पारायण चबुताई रामनाथ उगले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा एकदिवसीय कीर्तनाचा महोत्सव. या कार्यक्रमासाठी जमले त्यांचं सगळं संपूर्ण आप्तेष्ट नातेवाईक मंडळी संपूर्ण उगले परिवार. खरं तर आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आईंना श्रद्धांजली अर्पण व्हावी याकरता त्यांनी हा संपूर्ण उगले परिवाराने आज ही कीर्तनाची सेवा आयोजित केली. आजींचे पती मला वाटतं हरिभक्त पारायण रामनाथ विठोबा उगले, जाऊबाई जिजाबाई दगूबाई उगले, जाऊबाई दगू उगले आणि आजींना 3 मुलं अर्जुन दादा, शिवाजी दादा आणि शरद दादा. आणि आजींचे नातू सागर दादा, सौरभ दादा, सार्थक दादा, दर्शन दादा, ललित आणि हर्षद दादा असा संपूर्ण त्यांचा हा परिवार. आजींना एक मुलगी सुद्धा आहे सौ चंद्रकला सुभाष ठाकरे. आणि संपूर्ण त्यांचा हा उगले परिवार या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आईंना श्रद्धांजली अर्पण व्हावी याकरिता. खरं तर या कीर्तनासाठी जमलेले सगळेच महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला अगदी गोड ज्यांनी गायली गोड चाल गायली बरं का. भजनाचं वैभव आमचे प्रकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अगदी विशेष वातावरण केलं. महाराजांच्या आवाजात एक वेगळी ताकद आहे. महाराज अगदी गोड प्रसन्नता वाटली. या ठिकाणी भजन वैभव हरिभक्तपरण आपल्या भागाचं वैभव आमचे उत्तम महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. हरिभक्तपरण आमचे देवा महाराज उपस्थित आहेत. परिसरातील सगळेच महाराज मंडळी आमचे देवा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विजय महाराज आहेत, आमचे विष्णू महाराज सुद्धा आहेत, सुनील दादा उगले, गोरखभाऊ उगले आणि हनुमंतराय महाराज चोपदार मंडळी आणि संपूर्ण हे टाळकरी मंडळी परिसरातील विनेकरी मंडळी आणि मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व आपल्या भागाचं वैभव बरं का. मृदुंगाचा बादशाह म्हणावं लागलं बरं का. साहेबराव राजगुरू भाऊ जसं आपण रवी आबा जगदाळेंना म्हणतो ना आवाजाच्या बादशाह तसं आपल्या भागाचं मृदुंगाचा बादशाह आहे महाराज. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. काय महाराज म्हणजे अगदी विशेष वातावरण तयार करतात महाराज आणि तनमन धनाने भक्ती करतात. खरं तर हे आणि भगवान परमात्म्याला तनमन धनाने भक्ती करणाराच भक्त आवडत असतो बरं. खरं तर महाराजी आणि हे सगळं नियोजन करणं सुद्धा ज्यांच्या मार्फत हे सेवेचा योग आला. खरं तर नियोजन करावं मला वाटतं आमचे श्री हरिभक्त पारायण परमस्नेही साहेबराव राजगुरू यांनीच नियोजन करावं. मी तर असं म्हणतो पुढचं वाक्य ऐका. नियोजन करण्याच्या बाबतीत आमच्या साहेबराव भाऊंचा कोणी हात धरायचा नाही बरं मग पाय धरायचे. अगदी तंतोतंत महाराज म्हणजे पाहिजे ते कुठलीच नाही. एकुलता एक मुलीचं जसं बाप असं प्रेमाने किंवा तनमन धनाने लग्न साजरं करत असतो ना तसं त्यांचे अगदी तनमन धनाने परमार्थासाठी योगदान असतं दादा. पुन्हा पुन्हा कीर्तनकारांशी संवाद साधणे संपर्क साधणे. दिनेश महाराजांशी आमचे महाराज येणार आहेत, आमचे प्रकाश महाराज येणार आहेत, आमचे उत्तम महाराज येणार आहेत. साऊंड कसा असला पाहिजे, गायक कसे असले पाहिजे, सिस्टम कसा असला पाहिजे हे सगळं शिकावं महाराज आमच्या साहेबराव भाऊंकडून.
आणि खरं तर इथं पहिल्यांदा मी एकदा सप्त्यामध्ये कीर्तनाची सेवा झाली बरं का. खरं तर काय म्हणावं म्हणजे मी स्तुती करत नाही तुमच्या गावात आलो म्हणून बरं का, पण इथं या भोलेनाथाच्या प्रांगणामध्ये मी दिनेश दादा कीर्तनाची सेवा केली आणि संतांचा महिमा सांगितला. काय माझं परम भाग्य उदयाला आलं ना, या नाशिक जिल्ह्यात आपले म्हणजे कार्यक्रम झाले महाराज. हे भोलेनाथाची कृपा आहे महाराज बरं का. खरं तर अगदी उत्तम नियोजन करावं आणि अगदी तनमन धनाने ही सेवा करावी. आमचे साहेबराव भाऊंनी या ठिकाणी हर आपले साऊंड सिस्टमवाले दादा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि आजच्या या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी शूटिंगसाठी आमचे परमस्नेही आमचे जीवलग मित्र बरं का, आमचे कवडे बापू उद्धव बापू कवडे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. खरं तर सप्त्यामध्ये ते होते बापूंनी आणि साहेबराव भाऊंनीच मला फेमस केलं. अगदी थोड्या दिवसात फेमस झालो बरं का. मी हे स्तुती करत नाही महाराज, खरं तर हे तुमचे तनमन धनाने भक्ती केली म्हणून मला हे फळ प्राप्त झालं. म्हणजे द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. अगदी तनमन धनाने परमार्थ करणारे हे संपूर्ण मंडळी भजनी मंडळ, खरं तर द्यावेत तेवढे धन्यवाद. मला वाटतं भाऊंनी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचा शृंगारसुद्धा केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेबराव, अगदी खूप लोक मानपाना करतात तिथं प्रयत्न करतायत बरं हे शृंगार करण्याकरता. पण एक सांगू, तुम्ही तनमन धनाने परमार्थ करतायत म्हणूनच संतांनी तुमच्यावर कृपा केली आणि ते फळ तुम्हाला प्राप्त झालं. ज्ञानोबारांच्या उभीत सांगतो मी, माझ्या मनाचं सांगत नाही. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली, परमानंदू आजी मानसी आणि मग भेटी झाली या संतासीवर. असं तर खरं तर पूर्व पुण्य उदयाला आलं म्हणून तुम्हाला ती सेवा मिळाली. म्हणून अगदी तनमन धनाने परमार्थ करणार हे संपूर्ण हा उगले परिवारसुद्धा आहे. आजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनाची सेवा आहे. खरं तर आजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन व्हावं या उद्देशाने आजची ही कीर्तनाची सेवा आहे. मी तर सांगत असतो दादा, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेमाचं नातं कोणतं असेल तर आई सांगितले बरं. जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना दादा, तोपर्यंत आईचं महत्त्व आपल्याला कळत नाही. ज्या दिवशी आई आपली सोडून गेली त्यावेळेस आईचं प्रेम कळत असतो. सोपं सांगतो दादा मी तुम्हाला, मुलीचं माहेर सुद्धा कुठंपर्यंत जिवंत राहतो, जोपर्यंत तिच्या जीवनातील आई जिवंत आहे तोपर्यंत. बरं बोलतोय मी, आई जिवंत आहे तोपर्यंत मुलीचं माहेराचा आनंद वेगळा असतो महाराज. ज्या दिवशी आपली आई निघून गेली ना त्या दिवशी माहेरचं प्रेम कमी होत असतं. बारागाव पिंपरीकर लक्षपूर्वक ऐका. बाळांत हा शब्द कसा तयार झाला माहिती आहे तुम्हाला? बाळांत शब्द कसा तयार झाला? झाला व्यवस्थित तर बाळ, नाहीतर अंत, त्याचं नाव आहे बाळांत. सांगतो तुम्हाला पुढचं ऐका. करंगळी कापण्याच्या वेदना तुम्हाला मला सहन होत नाही हो, पण ज्यावेळी सिझरची परिस्थिती आली ना, ईदभर पोट कापून तुम्हाला मला जी जन्म देते त्याचं नाव आई आहे. या जगात आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही महाराज. आई प्रेम करत असताना गुणावर प्रेम करते यात नवल नाही, अवगुणावरही जी प्रेम करते तिला आई म्हणतात. व्हावा वाटे जनान तुका म्हणेसाठी गुन्हा, गुणावर तर कोणीही प्रेम करेल हो, पण अवगुणावरही जी प्रेम करते महाराज तिला आई म्हणतात. म्हणून म्हटलं जातं सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ,
जगत में सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नाही है, माँ देती है दुआ. बरं का, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेमाचं नातं कोण सांगितलं असेल तर आई सांगितलंय. सांगत होतो मी तुम्हाला, आई गुणावर प्रेम करते यात नवल नाही, अवगुणावर ही प्रेम करते तिला आई म्हणतात. थोडक्यात एका मिनिटात आई सांगतो, मी विनोदाने सांगत असतो आई किती प्रेम करते. एक मुलगा तर 10वीला नापास झाला, मुलगा रडत झाला. आईने विचारलं, बाळू काय झालं रे? अगं आई 10वीला नापास झालो मी. नापास झाला त्याकरता रडतो का? डोंगर कोसळ तुझ्या डोक्यावर, जा जेवण कर. अगं आई तू समजून घेतलं, पण पप्पा बाबा मारतील ना ते. अरे नको काळजी करू, त्यांच्याकडे मी पाहते. सपोर्ट बघा किती मोठा असतो. अजिबात काळजी करू नको दादा, तू जा जेवण कर. आई त्या बाळाला जेवायला बसवते आणि आपलं मार्कशीट घेते आई आणि त्या टेबलावर ठेवते. उद्योग करायला लागते महाराज. तेवढ्यात थोड्या वेळाने बाप बाहेरून येतो आणि बापाने ते मार्कशीट टेबलावरचं पाहिलं, 4 विषयामध्ये नापास झालेलं. त्याची तळपायाची आग मस्तकाला भिडते. कुठे गेला तो नालायक? बोलव त्याला. त्याला पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल, जिओचं सिम, फुल रिचार्ज, 4 विषयामध्ये नापास. कुठे गेला तो नालायक? बोलव त्याला. आई म्हणते, अहो अजिबात गडबड करू नका, अजिबात वनवन करायचं नाही, बोलायचं नाही माझ्या बाळूला. अगं तो 4 विषयात नापास तरी बोलायचं नाही. म्हणले का बोलायचं नाही, त्याचं कारण सांग. म्हणले अहो तुम्ही जे 4 विषयात नापास झालेलं ते मार्कशीट पाहतायत ना, ते त्याचं नाही आहे, ते तुमचं 10वीचं आहे. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झाला, माझा मुलगा 1च विषयात नापास झाला, अजिबात बोलायचं नाही, याला म्हणतात आई. म्हणून सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ. अशा आईच्या उपकारातून उतराई होण्याकरता त्यांच्या या उगले परिवाराने आज मला वाटतं छेबुताईंचे आजींचे हे पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराई महाराज आपल्याला उपदेश करतायत. संसार आणि दुःख या दोन्हीचं समीकरण आहे. ओतप्रोत भरलेलं दुःख ज्याच्या ते त्याचं नाव आहे संसार. संसार शब्दाचा अर्थ होतो सरकणे. सम्यक सरती इति संसारा, त्याचं नाव आहे महाराज. सम्यक म्हणजे काय? चांगल्या प्रकारे, चांगल्या प्रकारे सरकणं ज्याच्या ते त्याचं नाव आहे संसार. म्हणून ज्ञानोबारांनी या देहाला सुद्धा संसारच म्हटलेले. देहादिक संसारे, या देहाला संसार का म्हटलं ते पण ऐका. कारण या देहाचं सरक नाही. जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, विनश्यते, या अवस्थेत येणं सुद्धा सरक नाही. जायते म्हणजे काय? उत्पत्ती. वर्धते म्हणजे वाढ होणे. विपरिणामते म्हणजे बदल होणे. अपक्षयते म्हणजे शक्तिहीन होणे. आणि विनश्यती म्हणजे नाश होणे. एका वाक्यात सांगू, उपजल्या पिंडा मरण सांगाती, हे सरकणं जे. विपरिणामते आपल्याला सगळ्यांनाच माहिती, बदल होणे. ऐकताय तुम्ही? मला सांगा, लहानपणी माणसाचं शरीर असं तसं तारुण्यात असतं का? आणि तारुण्यात जसं असं तसं म्हातारपणात? लहान बाळ कोणाचंही असू द्या बरं का साहेबराव राजगुरू, लहानसं लेकरू कोणाचंही असू द्या, गोंडस बाळ, छोटीशी पॅन्ट पाहिली त्याची, गोरपान हरणासारखे डोळे, काळे कुळे केस, काजळाचा टिळा, हातात खुळखुळा, लहानसं गोंडस बाळ पाहिलं ना, असं त्याला पटकन उचलावून पप्पी घ्यावी वाटते. परिचयाचं नसलं तरी उठलून त्याला पटकन पप्पी घ्यावी वाटते. बरोबर बोलतो मी? मला असं सांगा, असं कोणी म्हणतं आजोबा कायम घाईतच राहता तुम्ही, थांबावं थोडंसं, का बरं काही नाही एक पप्पी द्या म्हणतं कोणी? अरे कुठली पप्पी रे, घरातले सुद्धा ढुंकून पाहत नाही. म्हणून म्हणावं लागलं, कैसा विपरीत झाला तोची देह नवे तुझा. म्हणजे ज्या देहाच्या लहानपणी सगळेजण पप्प्या घेत होते त्याच्याकडे म्हातारपणी कोणी ढुंकून पाहत नाही, याचंच नाव संसार आहे. किंवा एक सरकणं संसारातलं माहिती आहे दिनू दादा. आज मेला पण जा मेला झाला
सगळ्यातले संसारातील सरकणारे माणसं सांगितले. किती लोक सांगितले मोजले तुम्ही? मोजले? ऐकताय ना तुम्ही? किती लोक सांगितले मोजा बरं. आजा पुढे पंजा बाकी अजून पंजा पंजा आजा पंजा. बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू. किती झाले? 5 झाले. बरोबर बरोबर झाले. इथं चुकतं बरं आपलं. तोही तैसा झाला. आपल्याला असं वाटतं आपण सांगणारे जाणारच नाही बा. नाही नाही नाही. ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कोही सिंहासन चढा कोही बंदा जंजीर. महाराज ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे. याच्या बाबतीत कुणाचा वशिला चालला नाही, चालणार नाही. ऐकताय तुम्ही? प्रत्येकाला मरावं लागतं. पण काय करावं? दुर्भाग्य काही काही लोकांना मरायचाही विसर पडलाय आणि काही घेऊन जावं याचाही विसर पडलाय. महाराज काय सांगावं? धुंदीत जीवन जगतायत. माझे कबीर महाराज सांगतात, किस धुंद में बैठा बाबरे हो, किस धुंद में बैठा बाबरे, किस्मत में तू मस्ताना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. पुढचे शब्द फार महत्वाचे आहेत. क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा. क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा. मुट्ठी बांधे आया जग में, मुट्ठी बांधे आया जग में, हाथ पसारे जाना है. सोने वाले संसार मुसाफिर खाना है. सोने वाला संसार मुसाफिर खाना है. खाना है. या जगातील हे सरकणारे माणसे महाराज. संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरोनी माझे केले इंगळ. प्रकाश दादा या संसारातलं 1 नंबरचं दुःख जनवाद सांगितलंय. जनवाद कशाला म्हणतात ते पण ऐका. जनवाद याला म्हणतात समाजामध्ये कसंही जीवन जगा लोक नावं ठेवतातच, त्याला काय म्हणतात? जनवाद. आणि ऐका ना दादा, या नावं ठेवणाऱ्यांनी तुम्हाला मला नावं ठेवली यात नवल नाही. या नावं ठेवणाऱ्याने ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या विश्वनिर्मात्याला सुद्धा सोडलं नाही. प्रसंग सांगतो तुम्हाला रामप्रभूंचा. ज्यावेळेस रामप्रभू राजगादीवर बसले, अयोध्येचे राजा झाले, राजगादीवर बसले. प्रभूंनी सांगितलं, रे मी तर अयोध्येचा राजा झालो, पण या अयोध्येत माझ्या बाबतीत कोणी काही चर्चा करतं का मला हे गुपचूप ऐकून सांगा म्हटले. गुप्तहेर सोडले होते. आपल्या भाषेत शेरडी. ते शेरडी रात्रीचे फिरायचे. प्रभूंच्या बाबतीत कोण काय चर्चा करतं. दिनू दादा एक दिवशी रात्री 12 वाजता अयोध्येत सासऱ्याचं जावयाचं भांडण झालं. आता भांडण कशावरून झालं सांगू नका बरं कोणाला, मी फक्त तुम्हाला सांगतो. भांडण याच्यावरून झालं. जावयाची बायको 6 महिने झालं बापाकडे होती. बापाला वाटतं 6 महिने झालं मुलगी आपल्याकडे, किती दिवस या मुलीला आपल्याकडे ठेवायचं. एक दिवशी बापाने मुलीला घेतलं, पिशवी घेतली मुलीची आणि जावयाच्या घरी आला सासरा. पिशवी घरामध्ये ठेवली आणि जावई बापूंकडे गेले सासरे बुवा. आणि सासरे बुवा म्हणतात, जावई बापू काय माझ्या मुलीचा गुन्हा असेल तो तिच्या बापाचा समजा, माझ्या मुलीला माफ करा, माझ्या मुलीचा सांभाळ करा. माफी मागतो बरं मी. माफी मागितली ना सासऱ्याने, जावयाकडं माफ केलं पाहिजे होतं ना. पण 6 महिने बायको माहेरला जाणं म्हणजे समजतात काय तुम्ही. त्याची तळपायाच्या मस्तकाला भिडली. तर म्हणलं, अ सासऱ्या, आता भांडण करावं लागेल थोडंसं. सासऱ्या तू मला काय समजला रे. तुला का मी अयोध्येचा राम वाटलो. दुसऱ्याच्या ताब्यात होती 6 महिने त्याची बायको सीता, तरी सुद्धा 6 महिन्यानंतर त्या रामाने त्या सीतेचा स्वीकार केला. मी काय त्याच्यातला तुला राम वाटलो. मी राम नवे निर्धारी, रावणे नेली त्यासी अंतुरी, जन्मास होती असुरा गरी, तेने माघारी आणली. अरे मी काय तुला राम वाटलो, निघ इथून. ही चर्चा ऐकली गुप्तहेरांनी. शेरडी होती ती. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. प्रभूंनी विचारलं, म्हटले का रे माझ्या बाबतीत काही चर्चा. म्हटले प्रभूजी रात्री 12 वाजता अयोध्येत सासऱ्याचं जावयाचं भांडण झालं
आणि त्या भांडणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख केला त्याने. तो म्हटला का रे मी काय तुला अयोध्येचा राम वाटलो का? 6 महिन्यानंतर बायको परत करून गेला, निघेतून. हे शब्द जेव्हा ऐकले माझ्या प्रभूंनी अंतकरण ढिलं झालं, वाईट वाटलं. माझ्या बाबतीत अशी चर्चा करतायत. प्रभूंनी लखनजीला आवाज दिला, लखन. लखनजी धावत झाले, जी प्रभू. लखनजी धावत झाले, लखन लखन म्हटलं ना, लखनजी धावत आले. बोला काय म्हणतात? सीता को अखिली रत्न बिठाकर जंगल में छोड़ देना, लौट करने लाने का है मेरा आदेश है. विलासने रथ सज्ज केला लखनजीने आणि सीता मातेला बोलवलं. ऐका बरं, सीता मातेला याच्यातली काहीच कल्पना नाही. सीता माता अगदी आनंदात होत्या. याचं कारण सीता माता गरोदर होत्या. सीता मातेला असं वाटलं आपण गरोदर आहोत म्हणून जंगलामध्ये फिरण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला नेत असतील बा जंगलामध्ये. आनंदाने रथामध्ये बसल्या. रथ निघाला हो दादा, प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. रथ निघाला, भर अरण्यात भर जंगलामध्ये रथ थांबवलं लक्ष्मणाने आणि सीता मातेला सांगितलं उतरो भाभी. ऐका, सीता माता रथातून खाली उतरल्या. खाली उतरल्याबरोबर लक्ष्मणाने पटकन रथ वळवला आणि सीता मातेकडं पाहिलं महाराज लखनजीनं आणि 14 वर्ष आईसारखं मुलासारखं केलेलं प्रेम आठवलं लखनजीला. लखनजी रडायला लागले हो. ज्यावेळेस लखनजी रडतायत सीता मातेनं सहज विचारलं, क्यों रो रहे हो लखन? भाभी जी आपका दोबारा दर्शन कब होगा? क्यों? भैया का आदेश है सीता को अखिल रत्न बिठाकर जंगल में छोड़ देना. कारण का? म्हटले भाभीजी रात्री तुमच्या बाबतीत भांडणात कोणीतरी शंका घेतली म्हणून. त्यागी आला का राम प्रभूने लक्ष्मणा मजला असा मी काय गुन्हा केला. जनकपुरीच लेका लाडकी राणी रघुनाथाचे आज तिच्या नशिबी आली घटिका वनवासाची. याचं कारण काय? शंकितवानी कपरीटा बदला असा मी काय गुन्हा केला. असा मी काय गुन्हा केला. प्रकाश बाबा माझा मुद्दा संपला. पण या निंदा करणाऱ्या लोकांनी देवालाही सोडलं नाही. ज्याने हे विश्व निर्माण केलं त्याला जर लोकांनी सोडलं नाही, तुमची आमची निंदा करतात, अजिबात वाईट म्हणायचं नाही. सांगू तुम्हाला लक्षपूर्वक ऐका दादा. घ्या बरं हे बाळ कोणाचं? विठ्ठल विठ्ठल संसारातलं एक नंबरचं दुःख आहे जनवाद. लक्षपूर्वक ऐका. काही लोकांना कमी बोलतात बरं, कामापुरतं बोलतात, महत्त्वाचं बोलतात, तरी लोक म्हणतात रे गर्विष्ठ आहे तो, मन मोकळा बोलत नाही. मग काही काही कामापेक्षा जास्त बोलतात. मग त्यांना उदार म्हटलं पाहिजे, त्याला काय वाचाळ म्हणतात. बहु बोलू जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ गर्विष्ठ आहे. एवढंच नाही, एखाद्या परिवाराजवळ पैसा नसतो, संपत्ती नसते, धन नाही त्याशी ठाईचा करंटा. मग ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला करंटा म्हणतात. मग ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे त्याला भाग्यवान म्हटलं पाहिजे. त्याला काय म्हणतात? समर्थ अशी ताटा करीत आती. बघ रे, अरे याला कसं माज आला रे पैशाचा. लोक गाडीही चाल देत नाही, घोडेही चाल देत नाही, असं आमच्याकडे एक म्हणेवर खानदेशात. सांगू तुम्हाला महाराज, काही काही लोकांना महाराज एखाद दिवशी तुम्ही फक्त राजगुरू भाऊ नामचिंतन करा, डोळे बंद करा, गल्लीतून चला, डोळे बंद करून नामचिंतन करा तुम्ही, तरी सुद्धा लोक म्हणतात क्यों रे बडे बाबा बन गए क्या, ध्यान में रहते हो. म्हणजे डोळे बंद करून नामचिंतन केलं तरी लोक निंदा करतात. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही कार्यक्रम बदल करा, काय कोणाशी बोलूच नका, डोळे बंद करू नका, फक्त वरती बघत चला, नामचिंतन करत चला, तरी लोक म्हणतात क्यों बे आका ठिकाना ही नहीं क्या, किधर किधर देखता है, नीचे देख नहीं सकता, ऊपर देख कर चलता है. कसंही बघा, त्याला राग चला, त्याला वाटतं अरे कसे जीवन जगावं. लोक नाव ठेवतात, त्याने दाम न घेतले, डोळ्यात घातले, डोळेच फोडून टाकले.
ऐका बरं, हे नावं ठेवणाऱ्याला कळालं की ज्याला आपण नावं ठेवत होतो त्याने डोळे फोडले, त्याला दुःख झालं पाहिजे होतं ना. दुःख नाही झालं बरं. तो काय म्हणतो, फिर बराबर है आक फोड़ डाला, किया हुआ कर्म का पाप तो उसको भोगना ही पडेगा, कोण उसका बाप भोगेगा. म्हणजे कसंही जीवन जगा, लोक नावं ठेवतातच. मग आता ऐका, लोक नावं ठेवतात ना, मग कसं जीवन जगणं असलं पाहिजे. तुकोबारांचे एक प्रमाणही सांगतो आणि तुकोबाराने दिलं एक उदाहरणही सांगतो. महाराज, लोक निंदा करतात ना, कसं जीवन जगावं. ते जुनिया जाना भक्ती करा, ते जुनिया जाना भक्ती करा, वचन तेजुनिया जन भक्ती करा. कसं जीवन जगणं असलं पाहिजे. माझे तुकोबाराई म्हणतात, शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं जीवन जगावं. ऐकता ना तुम्ही, लक्षपूर्वक ऐका. एक उदाहरण देतो तुम्हाला मी, आणि फार गोड आहे, तुम्हाला आवडेल. लोक निंदा करतात, डगमगायचं नाही. हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके, आहे ना इकडं वाक्य. हत्ती बाजारात चालतो प्रकाश बाबा, कुत्रे भुंकत राहतात. हत्ती कुत्र्याच्या मागे पळतो का? नाही 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 नाही. आणि समजा हत्ती जर कुत्र्यांकडे फिरूनच पाहिला तर कुत्र्यांचं काय राहील? कुत्र्यांचं काहीच राहणार नाही, पण हत्तीला किंमत राहणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग हत्तीने डगमगायचं नाही, मस्तीमध्ये जीवन जगायचं. तुम्हाला सांगतो कसं जीवन जगणं असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं. ऐका, समजा आपला बारागाव पिंपरीचा शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी साहेबराव नाशिकला गेला. बैलगाडी जुंपली, बैलगाडीत भाजीपाला भरला, बैलगाडी जुंपून निघाला. आणि प्रकाश महाराज या बारागाव पिंपरीच्या शेतकऱ्याने कुत्रंसुद्धा पाळलं होतं. ते कुत्रंही बैलगाडीच्या मागे गेलं. आणि ऐका, दिवसभर या बारागाव पिंपरीच्या शेतकऱ्याने नाशिकमध्ये भाजीपाला विकला. कुत्रा समोरच बसून होता. संध्याकाळची वेळ झाली, आवरावरी झाली, अंधार पडेल म्हटले, आता निघावं लागले. शेतकऱ्याने विचार केला, पण कुत्रा दिसत नाही. दिवसभर बसून होता ना, आता जाण्याच्या वेळी दिसत नाही. म्हटलं कुठं गेला असेल. बराच वेळ वाट पाहिली, आला नाही कुत्रा. निघाला शेतकरी. आणि ऐका ना, शेतकरी निघून आला, अर्धा तासाने कुत्रा तिथे आला. कुठे? जिथे शेतकरी भाजीपाला विकत होता तिथं. कुत्र्यानं पाहिलं, आपला मालकही दिसत नाही, बैलगाडी दिसत नाही, भाजीपाला दिसत नाही. मालक निघाला वाटतं घरी. आता आपल्याला मालकाच्या घरी जायचं. निघाला कुत्रा. कुठून? नाशिकवरून. कुठला? बारागाव पिंपरीचा. ध्यानात ठेवा बरं, बारागाव पिंपरीचा कुत्रा निघाला नाशिकवरून. इथं घराकडे निघाला महाराज. पण रस्त्याने येत असताना गावं लागतातच ना, त्या गावोगावच्या कुत्र्यांनी या बारागाव पिंपरीच्या कुत्र्यावर विनामूल्य सेवा सुरू केली. पण दिनेश महाराज, हे बारागाव पिंपरीचं कुत्रं फार हुशार होतं, कारण त्याने अनेक कीर्तन ऐकले होते ना. हे काय करायचं, बाहेरगावचे 10-20 कुत्रे जर या बारागाव पिंपरीच्या कुत्र्यावर सुटले ना, प्रकाश बाबा हे कुत्रं काय करायचं, बारागाव पिंपरीचं खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. ते बाहेरगावचे 10-20 जमलेले काय म्हणायचं, जाणे दो उसमें कोई दम नाही. ते बाजूला गेले की याने उठावून पटकन रस्ता धरावा. आणि ऐका ना, पुढच्या गावात आला, तिथे 10-20 कुत्रे याच्यावर सुटले. याचं ठरलेलं, खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. ते म्हणायचं, जाणे दो उसमें कोई दम नाही. पण हे बारागाव पिंपरीचं कुत्रं म्हणायचं, भाऊ तुम्ही काही म्हणा रे, दम नाही म्हणा, बेकार म्हणा, भित्र म्हणा, मला तुमच्या निंदेशी काय घ्यायचंय, मला माझ्या मालकाच्या घरी जायचंय. तसा मुद्दा संपला, आपला दृष्टांत संपला. मुद्दा ध्यानात ठेवा.
तसं लोक निंदा करतात ना, आपण एकच ध्यानात ठेवायचे की आपल्याला परमेश्वराकडे जायचं. तेजून या जन भक्ती करा. महाराज गवळणी नामचिंतन करत होत्या. किती नामचिंतन करावं प्रकाश महाराज गवळणींनी. जर कधी त्या दही दूध विकायला गेल्या ना महाराजजी, म्हणत नव्हत्या त्या दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या. काय म्हणायच्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. तव तव हास्यती मथुर जागे, तव तव हास्यती मथुर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे, गोविंद घ्या कोणी दामोदर ऐका हो, नामचिंतनामध्ये भगवान प्रभूच्या नामचिंतनामध्ये एवढ्या दंग राहायच्या महाराज. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, एवढा छंद लागला होता महाराज. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याचे नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती वेदली परमानंदावो नंदावो नंदावो. पाव गोंगडी घे मोने पाव गोंगडी घे मोने पाव गोंगडी घे मोने राम. एवढ्या नामचिंतनामध्ये दंग झाल्या होत्या. गवळणींना एकदा उद्धवजीने विचारलं, का ग तुम्ही एवढं त्या प्रभूचं नामचिंतन करतात, तुम्ही वेड्या पिशा झाल्यात त्याच्याकरता. तो तुमचा बाप आहे, तुमचा माय आहे, तुमचा बंधू आहे, कोण आहे? तुमचा मालक आहे. एवढ्या का बरं त्याचं नामचिंतन करतात, एवढं का प्रेम करतात? त्यावेळा उद्धवजीला सांगतात त्या गवळणी, अरे आम्हाला ते तत्वज्ञान अजिबात सांगू नको. तो भगवान परमात्मा आम्हाला सोडून गेला, तो विरह आम्हाला सहन होत नाही. आम्हाला उपदेश करण्यापेक्षा आमच्या प्रभूला सांग, आमचा निरोप दे. आमच्यावर उपकार करायचा असेल, आम्हाला तत्वज्ञान शिकवायचे ना, अजिबात गरज नाही त्याची. उलट आमचा निरोप त्या प्रभूला दे. माझ्या भगवान परमात्म्याला, कृष्ण परमात्म्याला सांग. काय सांग? सुनो प्यारे उद्धव जी मथुरा में जाना, सुनो प्यारे उद्धव जी मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेश सुनाना, काहे ना के पहले काई प्रीत लगाई, प्रीत लगा के काना क्यों विसराई, अरे अच्छा नहीं मोहन दिल को दुखाना, अच्छा नहीं मोहन दिल को दुखाना, कन्हैया को मेरा. विचारायचं, कोणी वाजवला रे हा वेणू? आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, मुरली भो आहार सावळिया कैसी वाजवली
टाळे टाळे वा वा वा. अरे काना तू कशी वाजवली रे मुरली. अरे तुझ्या मुरलीचा कान जर कधी तुझ्या मुरलीचा नाद जर कधी कानावर पडला ना आम्हाला संसाराचा विसर पडतो. सांगितलं मी प्रमाण विसरल्या कामधंदा. किंवा अजून एक प्रमाणे बरं. प्रपंच धंदा नाटवे काहे मुरलीचा नाद भरला हृदयी पती सुखाचा विसर पडला तुझ्या मुरलीचा छंद लागला नंद नंदन हो नंद नंदन नंद नंदन मुरलीवाला नंद नंदन मुरली वाला नंद नंदन मुरली वाला ओ नंद नंदन मुरली वाला. एक म्हणे कृष्णा अरे नको वाजू गडे. एक कानात तुझा मुरलीचा नाद ऐकल्यानंतर आम्हाला काही सुचत नाही. प्रपंचाचा विसर पडतो सासू सासऱ्याचा विसर पडतो. एक म्हणे अरेचं ऐकूच नको नको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरलीने तानबुक हरली रे नको वाजवू श्री हरी मुरली. एक म्हणे कृष्णा हिला काही कळत नाही वाजू दे 11:15 वाजव पण हळू वाजव. धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले. सांगण्याचं तात्पर्य असे एवढं वेळ पिस झालं पाहिजे. संसार असू द्या मारा दुःखाचा एवढाही किती मोठाचा दुःखाचा असू द्या मारा संसार. या संसार दुःखाचा असला तरी त्याच्यात एक सुख आहे पहिलं चरण. संसाराली एक सुख आहे 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 संसारालिया 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 एक सुख आहे आहे आहे
विशेष वातावरण करतात बरं आमचे प्रकाश महाराज आणि आमचे दिनेश महाराज उत्तम बाबा. वा वा अप्रतिम जोरदार टाळी वाजवली पाहिजे. खरंच साहेबराव भाऊ राजगुरू तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. बरं नियोजन केलं पाहिजे तर असं केलं पाहिजे म्हणजे वातावरण पडलं तरी वातावरण केलं पाहिजे. काही काही नियोजन करतात काही वातावरण करतात असं पण असतं. हे ते खरंच मला द्यावे तेवढे धन्यवाद. बरा कसे गायक असले पाहिजे कसं वादक असला पाहिजे सिस्टम कसा असला पाहिजे शूटिंगसाठी सुद्धा कोण असला पाहिजे हे सुद्धा संभाजीनगरहूनच बोलवले पाहिजे महाराज. हे नियोजनबद्ध कार्यक्रम यालाच म्हणतात नियोजनबद्ध. नाही तर काहींचा फक्त बद्ध असतो नियोजन नसतं आहे का नाही. द्यावे तेवढे धन्यवाद कमीत. आमच्या प्रकाश महाराजांनी गोड चाल गायली. हे सगळे प्रेमाने गाणारे वाजवणारे महाराज मंडळी हे प्रेमाने गातात. तुम्ही प्रेमाने टाळी वाजवत जा बरं. नाही तर काही काही गायक मत आम्ही रागात गातो अनुरागात गा राजा देवाला प्रेम आवडतं सबसे ऊंची प्रेम सगाई. सोपं सांगू गिरीधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं जानत तुका क्या गाऊं को हे सुनने वाला. भगवान परमात्म्याचं नामचिंतन प्रेमाने केलं पाहिजे. असू द्या गड्या संसार दुःखाचा तो दुःखाचा असणारा संसार सुद्धा सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. आपला भ्रम आहे महाराज भरपूर संपत्ती पैसा असला की आपण सुखी होणार. बरेचसे श्रीमंत माणसं सुखाकरता प्रयत्न करतात महाराज. एक सोपी व्याख्या सांगतो महाराज. जे श्रीमंत माणसं पंचपक्वान्नाशिवाय जेवत नाही संसारात. ऐका बरं संसारात सांगतो मी. संसारात जे श्रीमंत माणसं पंचपक्वान्नाशिवाय जेवत नाही जे श्रीमंत माणसं एसी चालू केल्याशिवाय झोपत नाही तेच श्रीमंत माणसं जर माझ्या ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये माझ्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये माझ्या निवृत्तीरायांच्या सोहळ्यामध्ये जर गेले ना अरे एका छोट्याशा तंबूमध्ये 8 वाजता कसे गाढ झोपून जातात हे जगातलं न उलगडणारं कोडे महाराज. भक्तीतला आनंद वेगळाच आहे महाराज. किती आनंद आहे. आनंद तेतेचा मुखया शिवाचा आनंद तेतेचा मुखया शिवाचा बैरे ऐकतील कानी रे बैरे ऐकतील कानी रे आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय आंधळ्याचे डोळे पांगुळ्याचे पाय आंधळ्याचे डोळे पांगुळ्याचे पाय. तुका म्हणे रुद्ध होते तरणे रे तुका म्हणे रुद्ध होते तरणे तुका म्हणे रुद्ध होते तरणे रे तुका म्हणे रुद्ध होते तरणे नाचते पंढरी जाऊर गिर्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊर गिर्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊर गिर्या विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरी जाऊर गिर्या रखुमाई पाहू विठ्ठल रखुमाई पाहू रे. आनंद तिथीचा मुखया शिवाचा वैरे ऐकतील कानी रे आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे रुद्ध होती तरणे रे. हे भगवंताच्या भक्तीचा आनंद आहे महाराज. भक्तीतला आनंद वेगळाच आहे महाराज बरं का. म्हणून या जगामध्ये सुख प्राप्त करायचे आनंद प्राप्त करायचे भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. पंढरीची वारी केली पाहिजे महाराज. निवृत्तीरायांच्या सोहळ्यामध्ये गेलं पाहिजे हो. कारण पंढरी पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आज दीन सोनियाचा. एक सांगू तुम्हाला आपलं पंढरी क्षेत्रासारखं क्षेत्रच नाही महाराज. नवे नवे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर. सांगा ना ऐसा विठेवर देव कोठे. या जगामध्ये प्रकाश महाराज बाकीचे फक्त देवच आहेत. आपल्या देवामध्ये हे विशेषता आहे. आपला देव सगळ्या देवांचा देव आहे. जो हा देवाचा ही देव बलिया माझा पंढरी राम बलिया माझा पंढरी राम बलिया माझा पंढरी राम जो हा देवाचा ही देव बलिया माझा पंढरी राम हॅलो बलिया माझा पंढरी राम
पांडुरंग परमात्मा सगळ्या देवांचा देवे, जो हा देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. उगाचच नाही साधू संतांनी परमार्थाचं नामचिंतन केलं महाराज. एक सांगू, या महाराष्ट्रामध्ये नवी नवी या जगामध्ये ही कीर्तन परंपरा सुद्धा फक्त पंढरपुरापासूनच सुरू झाली. पंढरपुरात वाळवंटामध्ये माझ्या नामदारांनी कीर्तन करावं. ऐका बरं, वाळवंटात कीर्तन करावं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाठे, गोपाळासी लाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. ऐका ना दादा, संपूर्ण विश्वाच्या मालकाने माझ्या नामदोऱ्यांच्या कीर्तनामध्ये नाचावं. वाळवंटात किती नाचावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, हो सबद होई देवाय सबोल कबीर, बोले कबीर. अहो माझ्या कीर्तनामध्ये आमच्या महाराजांनी, दिनेश महाराजांनी जर तन मन धनाने वाजवलं तर रंग भरतो. ज्यांच्या कीर्तनात साक्षात भगवान परमात्मा असेल, किती रंग भरत असेल महाराज. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. काय भाग्यवान असतील नामदुराय. नामदुरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता हे मला काहीच नवल वाटत नाही, पण पितांबर सुटेपर्यंत नाचत होता हे नवले. काय भाग्यवान असतील नामदुराय. पितांबर सुटेपर्यंत देव नाचावा एवढे भाग्यवान नामदुराय. आमचं काय दुर्भाग्य, आमच्या कीर्तनात लोक मन मोकळेपणाने हसत सुद्धा नाही. हे दुर्भाग्य आमचं. नामदारांच्या कीर्तनामध्ये देवाला नाचावं एवढं पावन पवित्र भूवैकुंठ पंढरपुरे महाराज. आणि त्या वैकुंठात भूवैकुंठामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचे नामचिंतन केलं पाहिजे, आठविले पाहिजे, त्याचे पाय आठवले पाहिजे. तुकोबाराई म्हणतात तुम्ही फक्त भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करा, असू द्या संसार दुःखाचा, कारण तिथे किती आनंद भरतो महाराज. लुब्धली नादी लागले समाधी, लुब्धली नादी लागले समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, मूढ जन नर नारी लोकारे, ज्ञानी योगी महानुभव, ज्ञानी योगी महानुभव, सिद्ध साधकारे, सिद्ध साधकारे, सती अंत कल्लोळी पवित्र गाणे नाना बळी रे, सती अंत कल्लोळी पवित्र गाणे नाना बळी रे, आनंद कल्लोळी पवित्र गाणे नाना बळी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नाना बळी रे. हे प्रमाण गायले तरी आपल्याला एवढा आनंद मिळतो. साक्षात पंढरपुरात त्या वाळवंटामध्ये किती आनंद असेल महाराज. देव नाचत होता ते महाराज. आगळा वेगळा आनंद आहे. परमार्थात सुख आहे महाराज. तुकोबा
प्राप्त करायचे भगवान परमात्म्याची उपासना करा. अरे असू द्या संसार दुःखाचा, किती मोठं संकट आलं, किती मोठं दुःख आलं ना, तर भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन करा. रे संसारामध्ये दुःखाचा लेश सुद्धा येणार नाही. दुसरं चरण येणे होया सर्व संसार सुखाचा, 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 लगे दुःखाचा लेश काही, न लगे दुःखाचा लेश काही, न लगे दुःखाचा लेश काही, न लगे दुःखाचा लेश काही, लगे दुःखाचा लेश काही, न लगे दुःखाचा लेश काही, न लगे दुःखाचा लेश काही, न लगे दुःखाचा लेश काही, येणे होया सर्व संसार सुखाचा, संसार दुःखाचा, येणे होया सर्व संसार सुखाचा, येणे होया सर्व संसार सुखाचा, येणे होया सर्व संसार सुखाचा, सुखाचा संसार सुखाचा. टाळे 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 टाळे. आज की आनंद की जय हो. उत्तम बाबा, कोटी कोटी वंदन करतो. विशेष वातावरण केलं. हा तुकोबाराई म्हणतात, अरे त्या भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन करा रे दादाऊ. असू द्या संसार दुःखाचा, त्याच्यात सुद्धा सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे दुःखाचा लेश सुद्धा आठवणार नाही महाराज. त्या भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन केलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जिस देश में उस वेश में परवेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. राधा रमण कहो. नामचिंतन केलं तर सुख प्राप्त होईल. आणि या मनुष्य जीवनामध्ये जर कधी नामचिंतन केलं नाही, नाथ महाराज तर म्हणतात, अरे बाबा तुम्हाला जर हे कळालं नाही मग काय होईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनाधनी आमचं काय बाजा येईल, एका जनाधनी आमचं काय बाजा येईल,
खरंच आज की आनंद की जय हो. 51,000 मध्ये सुद्धा एवढा आनंद मिळणार नाही. एवढा आनंद आहे महाराज. वा खरंच आनंद आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे रथी महारथी आहे महाराज. नवे नवे नाशिक जिल्हाच रथी महारथी आहे महाराज. हरकत नाही. चला चला बचेंगे तो और लढेंगे. भगवान परमात्म्याची उपासना केली पाहिजे. नाथ महाराज म्हणतात अरे याच देहामध्ये हे नामचिंतनाचं सामर्थ्य. हे जर तुम्हाला कळलं नाही मग हे जरी नाही कळालं मग सरती शेवटी महाराज काळ केव्हा येईल सांगता येत नाही महाराज. कारण या जगाचा या जीवनाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देते नहीं और किसी का साथ देते नहीं और किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. मारा क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून नामचिंतन करा. आणि संसारात एवढं सोपं आहे महाराज. सुख मानलं तर भेटतं. तुम्हाला एक थोडक्यात सांगतो मी. संसारिक माणसाने सुख प्राप्त व्हावं असं वाटतं ना, ज्याची श्रीमंती त्याच्याकडं अजिबात बघायचं नाही. तुम्हाला आवडील उदाहरण सांगतो. जो झोपडीमध्ये राहतो ना त्याने बिल्डिंगवाल्याकडं अजिबात बघायचं नाही. त्याने बिल्डिंग पाहिली की त्याला दुःख होतं. आपली बिल्डिंग अशी पाहिजे. मग त्याने बिल्डिंगवाल्याकडे बघू नये कारण दुःख होतं ना. मग झोपडीमध्ये राहणाऱ्या बिल्डिंगवाल्याकडे नाही बघायचं. कोणाकडे बघावं? जो फुटपाथवर बिना अथरुणाचा पांघरुणाचा उशाला दगड घेऊन झोपतो त्याच्याकडं बघावं. आणि मग देवाला प्रार्थना करावी देवा आपली झोपडी बरी रे बाबा. मग आनंदच मिळेल महाराज. किती आनंद मिळेल ते पण सांगतो. किती आनंद आनंद किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या हो. किती आनंद आनंद भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्यांकडे पहावे ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझ्या हो. किती आनंद आनंद किती आनंद आनंद किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या हो. किती आनंद 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 आनंद. महाराज संसारात हे सुख मिळेल. 5 मिनिटं घेतो फक्त. एक उदाहरण सांगतो महाराज. भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करावं सुखच प्राप्त होईल. आणि संसारातही सुख प्राप्त होईल मानावं लागेल. याच्याकरता एक उदाहरण देतो. आणि हे उदाहरण तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तरच लक्षात येईल. हे लक्षात ठेवा. अरे लक्षात मी लक्षपूर्वक सांगतो. तुम्ही लक्षपूर्वक ऐका तेव्हाच लक्षात येईल. ऐका. एका वर्गात 40 विद्यार्थी. दिनेश महाराज 40 विद्यार्थी बरं का उद्धव बापू. एका वर्गात 40 विद्यार्थी. 40च्या 40 पास झाले. आणि एक मुलगा रडतच आला. बापाने विचारलं का रे का रडतो रे? नापास झाला का? नाही बाबा पास झालो. रडतो का बरं? 20 नंबर आला बाबा माझा. 19 पोरं पुढे गेले ना त्याचं मला दुःख आहे त्यामुळे रडू येतंय. अरे पण पास झाला ना 20 नंबर आला का होईना पण पास झाला ना. म्हटलं हो पास झालो पण 20 नंबर आला. 19 पोरं पुढे गेले. जाऊ दे नको काही काळजी करू जेवण कर जा. तो जेवायला बसला तेवढ्यात त्याच्या शेजारचा जो 20 नंबर आला त्याचा शेजारचा पेढे वाटत होता. याच्या बापाने त्याच्याकडे पाहिलं. म्हणले का रे तुझा नंबर रे? म्हटलं 21. बापाचंच डोकं चालेल. आपला 20 नंबरवाला रडतो आणि 21 वाला पेढे वाटतोय. काय प्रकार आहे? का रे तू का बरं पेढे वाटतोय? आनंद झाला ना पाटील 21 नंबर आला ना. आणि तू का बरं रडतो रे? अहो पप्पा 20 नंबर आला 19 पोरं पुढे गेले त्याचं मला दुःख आहे. आणि तू का बरं पेढे वाटतो? अहो 21 नंबर आला 19 मागं टाकले. ध्यानात आलं?
म्हणजे सुख तिथल्या तिथंच आहे महाराज, मानलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, घेतील तयासी सोपे आहे सुख, बोलियले मुख नारायणी. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात, हे मी नाही सांगत, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. हे कोण सांगतं? सांगितले सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे न वाटते. मग काय करावं लागेल? नामचिंतन कोणतं? विठोबा. तुका म्हणे भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतो. हा करुणा सागर भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्यावर केलेला उपकार आहे. तुका म्हणे येणे उपकार केला, भोळ्या भाविकाला तराव्या, मग तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय मृदुंग अलंकार मृदुंगाचा बहाच्या आमचे नाशिक जिल्ह्याचं वैभव दिनेश महाराज मौजाड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे भजन वैभव प्रकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे भजन वैभव आमचे उत्तम महाराज, देवा महाराज, हनुमान महाराज आदी करून परिसरातील टाळकरी मंडळी, नवे नवे हे सगळे बालगोपाळ मंडळी, वारकरी शिक्षण संस्था काऊनाई, बरोबर ना, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. त्यांच्या गुरुजींना सुद्धा मी दंडवत करतो बरं का. खूप सुंदर पावलेही खेळतात आणि सुंदर त्यांच्या अंगामध्ये ताले द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आमच्या विनेकरी महाराजांसाठी तर जोरदार टाळी वाजवली पाहिजे.
खरं तर इकडं सिन्नर भागात जर कधी साहेबराव राजगुरू ऐका, या सिन्नर भागात नाशिक जिल्ह्यात जर कधी आलो आणि ह्या विनेकरांचं दर्शन झालं, मला असं वाटतं की साक्षात नामदुरायच भेटले मला. काय साक्षात नामदुरायच दिसतात महाराज बरं का. ते अगदी तन मन धनाने परमार्थ करणार आहेत. या ठिकाणी अगदी भक्तिमती माता बहुसंख्येने उपस्थित आहे. ज्यांनी तुळशी घेतली, कीर्तनाला पूर्ण 2 तास उभे राहिले, त्या ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी शूटिंगसाठी आदरणीय आमचे कवडे बापूसुद्धा उपस्थित झाला आहेत. मला वाटतं त्यांचा गजर हरी नामाचं यूट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटत असेल किंवा अनेक मोठमोठ्या महात्म्यांची कीर्तनं नवे नवे नाशिक जिल्ह्यातील मोठमोठे नामांकित गायक वादकांच्या चाली वादन असे गोड ऐकायचं असेल तर गजर हरी नामाचा यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. मला वाटतं आत्ताच मोबाईल काढला लगेच सबस्क्राईब केलं तरी चालेल. म्हणजे त्याचा फायदा होईल आणि त्याचा आपल्यालाही फायदा होईल. कारण आपल्याकडून थोडी कमी घेतील ना ते. कारण त्यांना जर कधी ते चॅनलचे पैसे मिळाले की आपल्यावर प्रेम करतील. तसे प्रेम करणारेच माणसं आहेत. विनोदाचा भाग सोडा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. पुन्हा तुम्हा सगळ्यांच्या चरणी हे सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जेवरले पायी कपण. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. आ विठ्ठल जय जय विठ्ठल, आहा बोलिले कुरे वेडे वा कुडी उत्तरे नाही उच्चारिला ठिकार मी आपुला